मित्रांनो, मी उद्धव भारशंकर, पुणे महाराष्ट्र. आज आलो आहे आपले गजानन अंकुशराव दवणे सरांच्या शेतामध्ये. यांचं गाव आहे केहाळ वडगाव, तालुका मंठा, जिल्हा जालना. आपण जून महिन्यामध्ये एक व्हिडिओ बनवला, जूनमध्ये नाही जुलै महिन्यामध्ये. त्याच्यावरनं रेशोवरनं आपण आता हा दुसरा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ बनवत आहे. याच्यामध्ये त्यांना काय फरक जाणवला, आपण ज्यांना ते प्रोडक्ट दिलं होतं त्या प्रोडक्टनुसार त्यांना आपण जे बोललो होतो त्या शब्दावर आता त्यांचं उत्पादन निघाले की नाही आपण त्यांच्याशी विचारू. सर, मी तुम्हाला अगोदर जुलै महिन्यामध्ये व्हिडिओ काढला होता. त्याच्यात मी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की त्यानुसार आपलं आत्ता काय कंडिशन वाटते, की जी हळद आहे आपली, ही हळद त्या कंडिशनमध्ये आहे. तर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? सर, मी 2-3 वर्षाच्या अगोदर आहे ना हळद लावित होतो, पण अशी हळद आलीच नव्हती. बरं. यावर्षी याचं जवळपास 1.5 किलो वजन निघायलंय एका गड्ड्याचं. एका गड्ड्याचं. ओके. 1.5 किलो पर्यंत वजन निघायले आणि अशी जमलीच नव्हती. ओके. असं पीक आलंच नव्हतं. बघू शकता मित्रांनो, ह्या हळदीचे कंद किती मोठे आहेत आणि मुळ्यांची संख्या बघा, आणि जमिनीमध्ये पण थोडासा बदल वाटतंय. तर मी तुम्हाला जे प्रोडक्ट दिलं होतं मल्टीप्लायर, तर तुम्ही किती वर्षापासून वापरता? मी पहिलं 2 वर्ष वापरलं. बरं. मधात पुन्हा हळद जरा भाव कमी झाले होते म्हणून नव्हतं वापरलं. बरं. तुमची एक अशी मनात धारणा झाली की फक्त हळदीसाठीच आहे? नाही, असं नाही. सर्वच पिकासाठी, सगळ्याच क्रॉपसाठी चालतं. बरं. पण शेतकरी तेवढं नाही करीत, लक्ष देत नाही. बरं. आता तुम्ही कुठल्या कुठल्या पिकासाठी वापरले? कापूस, सोयाबीन, तूर, हळद. काय फरक जाणवला तुम्हाला त्याच्यामध्ये? हिरवगार राहतं, फुटवे चांगले राहते, फळ धारण्याची क्षमता वाढते, बरोबर, आणि वजन पण वाढतं, उत्पादन वाढतं. बरोबर. हो. तर मी तुम्हाला जसं आश्वासन दिलं होतं, तुमची जी हळद होती त्या कंडिशनला, तर आता तुम्हाला काय वाटतं की किती क्विंटल एकरी होऊ शकते तुमची ही हळद? माझ्या मतानं आहे ना 35 ते 40च्या घरामध्ये जाणार, म्हणजे 35 पासून 40 क्विंटल हे बेन ठेवून ठेवून. बरोबर आहे. हो. आणि वाळून जाणार आहे. बरोबर. वाळून जाणार. तुमचं किती एकर क्षेत्र होतं हळदीचं? 1.25 एकर क्षेत्र. 1.25 एकर क्षेत्रामध्ये तुम्ही किती वापरलं? मी 12 किलो वापरलं. 12 किलो म्हटलं बरोबर वापरले सरांनी. 1.25 एकरला महिन्याला, एका महिन्याला 1 एकरला 1 किलो असं प्रमाण जे आहे आपलं, त्यानुसार सरांनी बरोबर वापरलं. तुमचं पूर्ण क्षेत्र किती आहे सर? 5.5 एकर. 5.5 एकर. तर ह्या वर्षी तुम्ही पूर्ण क्षेत्राला वापरलं, किती किलो जाणार सगळं टोटल? माझं तरी 40 किलो, 55 किलो पर्यंत जाईल. बरोबर आहे. तर 55 किलोवर तुम्ही ह्या वर्षी टार्गेट आहे वापरणार. हे वापरल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये, तुमच्या उत्पन्नामध्ये खरंच वाढ झाली का? 100% वाढ झाली. ओके. मला हेच म्हणायचं होतं की सर्व मित्रांना मी सांगू इच्छितो की हे फक्त हळदीसाठीच प्रोडक्ट नाही आहे, तर पूर्ण पिकासाठी आहे. कापूस, तूर, सोयाबीन, ऊस असेल, ऊसासाठी सुद्धा हे वापरू शकता. 1 एकरला 1 महिन्याला 1 किलो असं याचं प्रमाण आहे. धन्यवाद.